शासकीय कागदपत्रात जमिनीचा दर्जा वने म्हणून लिहिला गेला असल्यास अशी जमीन कायदेशीर कक्षेत येते। या जमिनीचं हस्तांतर केंद्राच्या मान्यतेशिवाय करता येत नाही असा निर्वाळा वन विभागाने दिलाय। राज्यात काही भागात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी वन विभागाच्या कक्षेतील जमीन मागितली जाते। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने सौर वाहिनी योजनेसाठी जमीन मिळण्याबाबत वन विभागाशी पत्रव्यवहार केला होता। त्यानंतर हस्तांतर तरतुदीचा खुलासा वन विभागाने केला असून तोच निकष राज्यभर लागू होत असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं। वन विभागाच्या जमीन हस्तांतर प्रकरणाबाबत आधी वन अभिलेखाची तपासणी केली जाते। वन अभिलेखात संबंधित जमीन दिसून येत नसली तरी त्यावर तत्काळ निर्णय घेता येत नाही, कारण अशी जमीन इतर कोणत्याही दफ्तरी अशी वने म्हणून नोंद झालेली असल्यास व या जमिनीची बिगर वन प्रक्रिया झाली नसल्यास अशा जमिनीचा दर्जा आजही वने म्हणूनच राहतो। सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मार्च 1997 रोजीच्या एका याचिकेवरील आदेशानुसार वने अशी शासकीय अभिलेखात नोंद असलेल्या जमिनीला वनसंवर्धन कायदा 1980 मधील सर्व तरतुदी लागू होतात असं वन विभागाचं म्हणणं आहे। वन जमिनीबाबत महसूल व वन विभागाने 8 ऑगस्ट 2013 रोजी काढलेल्या आदेशाचा दाखला धुळे विभागाच्या उपवन संरक्षकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलाय। या आदेशानुसार राखीव वने, संरक्षित वने, झुडपी जंगल, खासगी वने व वनसदृश क्षेत्र या सर्व क्षेत्राला वनसंवर्धन कायदा 1980 लागू होतो। अशा जमिनीवर केंद्र सरकारच्या मान्यतेशिवाय कोणत्याही वनेतर उपक्रमाबाबत निर्णय देणं वन विभागाच्या अखत्यारीत नाही असा निर्वाळा उपवन संरक्षकांनी दिलाय।